पंढरीचा वास धन्यतेची प्राणी, अमृताची वाणी दिव्य देह. मूढ मतिहीन दृष्ट अविचारी, ते होती पंढरी दयारूप. शांती क्षमा अंगी विरक्ती सकळ, नैराश्य निर्मळ नारी नर. तुका म्हणे नाही वर्ण अभिमान, अवघे जीवन मुक्त लोक. अर्थ, ज्यांना पंढरीचा सहवास घडतो ते सर्व प्राणी धन्य आहेत. त्यांची वाणी अमृततुल्य आणि त्यांचा देह दिव्य होतो. जे लोक मूर्ख, बुद्धिहीन, दृष्ट, अविचारी जरी असले तरी सुद्धा पंढरीत त्यांना भजन, कीर्तन, आत्मश्रवण घडते. त्या नारी नर म्हणजे स्त्री पुरुषाच्या अंगी शांती, क्षमा, विरक्ती, निस्पृहपणा व अंतर्बाह्य शुद्धता उत्पन्न होऊन त्याचे सर्वांग निर्मळ होते व ते नैराश्यहीन होतात. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, पंढरीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या अंगी वर्ण अभिमान राहत नाही. तसेच ते सर्व लोक संतांच्या संगतीने जीवनमुक्त होतात.